आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार. अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्याविनाच होणार. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीमधील माजी आमदाराची सही. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी. अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केलेली नाही. यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकाऱ्यांचाच बहिष्कार. कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा, हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला. विरोधकांच्या पत्रकार परिषदेला ठाकरे सेना, काँग्रेसचे नेते हजर. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गैरहजेरीवर बोलताना थोडा कम्युनिकेशन गॅप झाला. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया, ते आमच्यासोबतच आहे असंही केलं वक्तव्य. राज्यात कुठेही हमीभावानं शेतीमालाची खरेदी नाही. सरकारची भूमिका शेतकरी विरोधी. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. सरकारचा सावकार रूपी बुरखा घातलेला चेहरा. राज्यात शेतकऱ्यांची लूट, वडेट्टीवारांची टीका. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची देखील शक्यता. लवकरच कायदेतज्ञांची बैठक होण्याचा अंदाज. गुजरात सरकारनंतर आता राज्य सरकार देखील लव्ह जिहाद कायद्याबाबत गंभीर. विधान परिषद विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघाती पद्धतीनं मांडेल. सरकारची कोंडी होईल या भीतीपोटी विरोधी पक्षनेता नेमायचा नसेल तर सरकार डरपोक आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून संजय राऊत यांचीही टीका समोर. कायदा काय आहे हे आधी समजून घ्या. संख्याबळ नसल्यास विरोधी पक्षनेता कसा होणार? मंत्री संजय शिरसाट यांचा सवाल. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अविश्वास ठराव आणा. संजय राऊतांचं सर्व विरोधकांना हे आवाहन. राहुल नार्वेकर सर्वांना सोबत घेऊन जाणारे अध्यक्ष. हिंमत असेल तर अविश्वास प्रस्ताव आणाच. नवनाथ बन यांचं विरोधकांना हे आवाहन. रोज सकाळी उठून नवीन आरोप करणं योग्य नाही. आरोपांचं योग्य उत्तर मिळेल. अलिबाग जमिनीच्या वादावरून नार्वेकरांवर झालेल्या आरोपांवरती फडणवीसांची प्रतिक्रिया. जागतिक भाषा दिनी विरोधकांच्या पत्रात मातृभाषेच्या चुका. बातम्यांमध्ये आलेले पॅराग्राफ पत्रात जसेच्या तसे टाकले. आदित्य ठाकरे यांना दाखवलं असतं तर त्यांनी दुरुस्त केलं असतं. फडणवीसांची टीका. लाचखोरी प्रकरणामध्ये झिरवळांचा संबंध असल्याचे पुरावे नाही. फडणवीसांकडून झिरवळांना क्लीनचिट. माझ्याही कार्यालयामध्ये कुणी गैरव्यवहार केला तर कारवाई होणार. एसीबीला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य. फडणवीसांचे स्पष्टोक्ती. मी दिल्लीला असताना मंत्रालयातील कार्यालयावरती कारवाई झाली. सगळ्या गोष्टीचा मला मानसिक त्रास झाला. मंत्री नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया समोर. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार. प्रत्येक शंकेचं उत्तर मिळावं हा आमचा देखील आग्रह. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नये. फडणवीसांचं हे आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ अपघात आहे की घातपात? सरकारने केवळ 2 ओळींमध्ये स्पष्टीकरण दिलं. मग आम्ही चहापानाला का जायचं? महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शंका व्यक्त. दादांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 तारखेआधीच येणार. हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. कोण काय म्हणतं यामध्ये जायचं नाही. रोहित पवारांच्या मागणीवरती मोहोळांची प्रतिक्रिया. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या अपघात तपास चौकशीसाठी बारामतीकर आज एकवटणार. मेसेज सोशल मीडियावर व्हायरल. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघाताच्या चौकशीसाठी निवेदन. आमदार रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी. अपघात प्रकरणी त्यांच्या मांडणीमुळे घातपाताची निलेश लंके यांनी वर्तवली शक्यता. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचाही केला दावा. कोणी दादांच्या अपघाताचं राजकारण करू नका. रोहित पवारांना जे हवं आहे ते त्यांनी यंत्रणांकडे बोलावं. राजकारण करून विषयाचं गांभीर्य कमी करू नका. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया समोर. दाओसमध्ये 30 लाख कोटींचा करार. व्हाईट पेपर काढून दाओसमधील गुंतवणुकीची माहिती द्या. वडेट्टीवारांची ही मागणी. एवढीच राज्यात गुंतवणूक झाली तर लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 3,000 रुपये का दिले नाही? वडेट्टीवारांचा हल्लाबोल. ठाकरेंच्या सेनेकडून स्वीकृत नगरसेवकाऐवजी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद. दोन्ही पक्षांमध्ये अजूनही समन्वय सुरू अशी सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का? माध्यमांच्या प्रश्नावरती संजय राऊतांचं नो कमेंट्स. ठाकरेंच्या युतीत आलबेल नाही का? या प्रश्नावरती राऊतांनी बोलणं टाळलं. ठाकरे बंधूंची युती संपुष्टात येताना दिसताच राऊतांचं नो कमेंट्स. मंत्री संजय शिरसाट यांचा टोला. मनसेच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या सेनेचे लोक अस्वस्थ असल्याची टीका. रामशास्त्री प्रभुणे यांच्या पुण्याच्या फडणवीसांच्या भाजपनं तालिबान केला. हर्षवर्धन सपकाळांची टीका. देवेंद्र फडणवीस आणि काशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच. अंगावर आलं तर शिंगावर करण्याची भाषा करू नये. सपकाळांचा हा इशारा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांनी पूर्वकल्पना दिलेली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. या चर्चेनंतर सर्वांना सर्व काही माहिती आहे असा देखील केला दावा.
विलिनीकरणाच्या चर्चा सध्या थांबल्यात. पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. शरद पवार सर्वांना बोलावून चर्चा करतील तेव्हा पाहू, देशमुखांकडून स्पष्ट. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे या चारही नेत्यांनी थेट भाजपमध्ये जावं. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये राहून भाजपचा संसार करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचंही विधान. सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये सरकारची कुठलीच गुंतवणूक नाही. विरोधकांनी हवेत गोळीबार करू नये. योजनेमध्ये 10,000 कोटींच्या घोटाळ्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा अंबादास दानवे यांना हाटोला. शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीचे 60 वर्ष पूर्ण. सुप्रिया सुळे यांचं ट्विट. 6 दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार. 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला प्रवास अव्याहतपणे सुरू. सुळेंचं ट्विट. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीचे 60व्या वर्षात पदार्पण झाले, त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत शरद पवार यांचं कौतुक केलं. पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या पत्रावरती विकास गोगावले यांची प्रतिक्रिया. तडवींचा माझ्या चार्जशीटशी काहीही संबंध नाही. या प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी आवश्यक असल्यास नार्को टेस्टला देखील तयार असल्याचं गोगावलेंचंही वक्तव्य. वारंवार बदली होत असल्यानं मनस्ताप. रायगडमधील पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं. पत्रानंतर तडवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीमध्ये समाधानकारक आश्वासन मिळालं. तडवींचा हा दावा. पाशा पटेल अधूनमधून राजकीय बांबू लावत असतात, पण बांबू कसा लावायचा ते आम्हाला देखील सांगत चला. पाशा पटेल यांच्या बांबू मिशनवरून अशोक चव्हाण यांची टिप्पणी. ईव्हीएम आकडेवारीमध्ये तफावत आढळली, त्यामुळे कोर्लई गणाच्या निवडणुकीचा वाद. उच्च न्यायालयामध्ये भाजपच्या मनस्वी मोहिते यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाच्या ज्योती नागावकर या विजयी. बुलढाणा या ठिकाणच्या चिखला गावामध्ये रात्री शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा बसवण्यात आला. पुतळा हटवण्यावरून झालेल्या हाणामारीवेळी महिलेला निर्वस्त्र होईपर्यंत मारहाण झाल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल. बुलढाणा या ठिकाणच्या चिखला गावामध्ये शिवपुतळ्यावरून झालेल्या राड्यानंतर आरोपी सरपंच गणेश काकडे अटकेत. संबंधित महिलेने स्वतः कपडे फाडले. आरोपी सरपंचांचा हा दावा. या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाइंड स्थानिक आमदार मनोज कायंदे असल्याचं वाटतंय. कपडे फाडल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा गंभीर आरोप. आम्हाला प्रोटेक्शन द्या, पोलिसांकडे केली ही मागणी. बुलढाण्यातल्या चिखला गावातील ग्रामस्थांसोबत उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद. गुन्हेगारांच्या कारवाईसाठी पूर्ण पाठपुरावा करू. ठाकरेंचे संबंधित महिलेला आश्वासन, तर सरपंच आणि 2 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आंदोलक महिलांची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांची चिखला गावाला भेट. गावातील दोन्ही गटातील लोकांनी शांतता ठेवावी. बाहेरच्या काही लोकांनी येऊन जातीय रंग देऊ नये. आमदार सिद्धार्थ खरात यांचं हे आवाहन. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा चिखला गावातील ग्रामस्थांसोबत संवाद. या प्रकरणी आरोपींवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश. प्रतापराव जाधव यांनी हे निर्देश दिले. बुलढाण्याच्या चिखलामधील शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद झाला, तर शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री कायंदे यांचा राजीनामा देखील. शिवसेना नेते शशिकांत खेडेकर यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत राजीनाम्याचा निर्णय घेतला, अशी माहिती. मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला. मध्यरात्री शंभूप्रेमींकडून मोहोळ एसटी स्टँडसमोर पुतळा उभारण्यात आला. परवानगी नाही, त्यामुळे प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली. मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांनी केला विरोध. बेळगाव या ठिकाणच्या पिरणवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवणार. भव्य पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. हजारो ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिकांचा या मिरवणुकीमध्ये सहभाग. तिकडे परळीमध्ये मृत महादेव मुंडेंच्या 2 मुलांना मारहाण. 2 अज्ञातांविरोधात गुन्हा देखील दाखल. वाल्मिक कराडच्या मुलांकडून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका. ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप. पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी अर्जही केला. जीएसटी अधिकारी सचिन जाधवर प्रकरणातील आरोपी पुरावे नष्ट करण्यासाठी फिरतोय. जाधवर यांच्या मृत्यूनंतर वाहनातील त्यांनी खाल्लेलं अन्न फॉरेन्सिकला तपासणीसाठी न पाठवता फेकून दिलं. जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधव यांचा हा आरोप. जीएसटी अधिकारी मयत सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांना प्रकाश आंबेडकर यांचा फोन. तर न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असल्याची आंबेडकरांची ग्वाही. प्रसाद लाड यांनी कुटुंबासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. प्रसाद लाड यांनी चिरंजीव शुभम यांच्या शुभविवाहाचं अमित शाह यांना निमंत्रण दिलं. सांगलीच्या मिरजेत 2 चिमुरड्यांची दत्तक म्हणून 40,000 विक्री. बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या चौघांवरती गुन्हा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकं दत्तक दिली. चेन्नईमध्ये इंटर्नशिपसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला. समुद्रात ग्रुप सेल्फी घेत असताना विद्यार्थी बुडाले. एका मुलीचा मृत्यू झाला. बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरू. मुख्यमंत्री फडणवीस स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात. भंडाऱ्याच्या मयुरी चौधरीचा चेन्नईमध्ये समुद्रात बुडून मृत्यू झाला. मयुरीचा मृतदेह लवकरच ताब्यात देण्याची नातेवाईकांची मागणी. संबंधित प्रशासनानं आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी कुटुंबाची मागणी.
भिगवणमधल्या मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाजाकडून संताप व्यक्त. आज बारामती, इंदापूर आणि दौंड बंदची हाक. बारामतीमध्ये पार पडलेल्या सकल हिंदू समाजाच्या बैठकीत निर्णय. बारामती, इंदापूर, दौंडच्या व्यापारी संघटनांचा बंदलाही पाठिंबा. धाराशिव जिल्हा परिषद ही आता सत्ता स्थापनेचा आज आदेश निघण्याची शक्यता. धाराशिव जिल्हा परिषदेतील सहलीवर गेलेले भाजपचे नवनिर्वाचित सदस्य महाराष्ट्रात दाखल. महाराष्ट्रात आल्यावरती 3 स्टार हॉटेलमध्ये जिल्हा परिषद सदस्यांची राहण्याची सोय. नागपूर विदर्भ स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता नागपूरमध्ये विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शाहीद चौक ते चिटणीस पार्कपर्यंत लॉंग मार्च. मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना ताजी असताना घाटकोपरच्या आर सिटी मॉलजवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेले. तक्रारीनंतर बीएमसीचं मेट्रो प्रशासनाला पत्र. बीम पूर्णतः सुरक्षित मजबूत असल्याचं मेट्रो प्रशासनाचं स्पष्टीकरण. बीएमसीचं स्ट्रक्चरल ऑडिटचा आदेश. मुंबईमधील बीकेसीमध्ये AI फॉर ॲग्री या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. शेतीतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावरती जागतिक परिषदेचं उद्घाटन. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती. तृतीयपंथी समुदायासाठी बीज भांडवल योजनेला मान्यता. सरकारकडून 9 कोटींची तरतूद. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला मान्यता. तृतीयपंथीयांना आता 25,000 लघु, 50,000 मध्यम तर 2 लाखांपर्यंतच्या कर्जाचा लाभ मिळणार. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा 76 धावांनी पराभव. भारताची फलंदाजी कोलमडली. भारतीय संघ 111 धावांवर ऑल आऊट. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी. ठाणे डोंबिवलीमध्ये 65 इमारतींचा वाद पुन्हा पेटला. 65 इमारतींमधील डोंबिवली आयरे गावच्या समर्थ कॉम्प्लेक्सला केडीएमसीची तोडक कारवाई करणार असल्याची नोटीस. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक नेत्यांच्या आश्वासनानंतर ही नोटीस. हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये चक्क मंदिराच्या कळसावरून उधळल्या नोटा वेचण्यासाठी भाविकांची झुंबड. अकोला जिल्ह्यातल्या मलारखेड या गावात ही घटना. एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा. राज्य सरकारकडून 100 कोटींचा निधी उपलब्ध. राज्यातील 86,000 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थकीत वेतन जमा होणार. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला. 1 मार्चपासून जलप्रवास सुकर होणार. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला पर्याय मिळाला. त्यामुळे कोकणवासियांना हा मोठा दिलासा. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थिनी बेशुद्ध रुग्णालयामध्ये सोडवला गणिताचा पेपर. अनंतराव देशमुख ज्युनियर कॉलेजमधली ही घटना. प्रकृती स्थिर झाल्यानंतर परीक्षा दिली. अमरावतीच्या मेळघाटामध्ये मनरेगा बचावचा एल्गार. चिखलदरा तालुक्यातील मोठ्या संख्येने मजूर मनरेगा बचाव यात्रेमध्ये सहभागी. 40,000 कुटुंबांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर. मनरेगा मजूर किमान 400 रुपये प्रतिदिन करण्याची मागणी. सोलापूरच्या माळशिरसमध्ये विवाहितेची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी पायल रणदिवेने हातावर सुसाईड नोट देखील लिहिली. कौटुंबिक त्रासातून पायलची आत्महत्या झाल्याचा आरोप. पायलच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली. सापडलेलं 10 तोळे सोनं मूळ मालकाला परत. रायगडच्या रोहा तालुक्यातील वरसे या ठिकाणची घटना. रोहा पोलिसांनी सोनं मालकांच्या स्वाधीन केलं. निफाड तालुक्यातील कोटमगाव रेल्वे पुलाला ट्रकची धडक बसून स्लॅबचं नुकसान झालं. तर हाईट गेज बसवले. उंची कमी केल्यानं बस ट्रॅक्टर वाहतूक ठप्प. हिंगोलीमधल्या काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. वसमत शहरासह अनेक ठिकाणी हलक्या पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाचं देखील नुकसान होण्याचा अंदाज. गहूतूर आंबा उत्पादक शेतकरी अचानक आलेल्या अवकाळी पावसानं चिंतेत. कोल्हापूरच्या फोंडा घाटामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसानं वाहन चालकांची तारांबळ. गेल्या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत 3,520,000 क्विंटल लाल कांद्याची आवक. दरात 70 रुपयांची घसरण देखील. गोंदिया जिल्ह्यातील डवकीपुराडा या रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्यावरती तब्बल 12 किलोमीटरपर्यंत खड्डे पडले. आमदारांच्या घराकडे जाणारा रस्ता खराब. ग्रामस्थांचा संताप. तातडीच्या दुरुस्तीची मागणी. मुंबईमधील बेलासे उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला होणार. मुंबईमधील ताडदेव नागपाडा मुंबई सेंट्रल या दरम्यानचा महत्वाचा दुवा असणारा हा ब्रिज वाहतुकीसाठी महत्वाचा. उड्डाणपुलाला अहिल्याबाई होळकर हे नाव निश्चित. मुंबईमधील हवा प्रदूषणाचे मागील 7 वर्षांमध्ये सर्व विक्रम मोडले. तर गेल्या 7 वर्षातील सर्वात उच्चांकी पातळीवरती वायू प्रदूषण हे सध्या पोहोचलं. काल मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स 344 इतक्या उच्चांकीवर होतं. मुंबईमध्ये पंपिंग स्टेशनमुळे रेल्वे रोड पाण्याखाली जाणार नाही. कुर्ला सीएसटी रोड, माहीम कॉजवे आणि वाकुला नदीजवळ पंपिंग स्टेशन उभारण्याला सुरुवात. पावसामध्ये कुर्ला शिरूर या रेल्वे स्थानकांदरम्यान रुळांवरती पाणी भरणार नाही. म्हाडाने मुंबईमधील 84 दुकानांचा लिलाव केला आणि त्यातील केवळ 35 दुकानांची विक्री झाली. बिंबिसार नगर या ठिकाणी दुकानांकडे व्यावसायिकांना सपशेल पाठ फिरवली. 17पैकी एकाही दुकानाची विक्री झालेली नाही. पुण्याच्या कोंढव्यामध्ये रमजान निमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल. दररोज सायंकाळी 5 ते रात्री 12 या वेळेमध्ये वाहतूक व्यवस्थेत बदल. रमजान महिना संपेपर्यंत हे बदल लागू असणार.
पुण्यामध्ये बुलेटच्या आवाजाला पोलिसांचा लगाम. दिवसभरात 348 सायलेन्सर जप्त. लाखोंचा दंड वसूल. वाहनांचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून टाकत वाहतूक पोलिसांकडून 148 वाहनंही करण्यात आली जप्त.